चंद्रपुरात भाजपचा विजयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक संपन्न झालेली आहे। सर्वच्या सर्व जे 66 निकाल आहे ते जाहीर झालेले आहे आणि या पूर्ण निकालांचे काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भाजप ही सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेत आता सत्ता स्थापन करणार आहे। विशेष म्हणजे गेल्या खेपेला भाजपला 18 सीटा मिळाल्या होत्या आणि यावेळी भाजपने आपला जो फिगर आहे तो एकदम दुप्पट केला आहे। म्हणजे 18 वरून भाजप हा 36 वर गेला आहे। तर दुसरीकडे जे काँग्रेस आहे जो मागच्या वेळी सर्वात मोठा पक्ष होता 26 जागा घेऊन तो जवळजवळ अर्ध्यावर आलेला आहे, म्हणजे त्याला फक्त 12 सीट मिळाले आहे। तर दुसरीकडे बीएसपी हा सर्वात मोठा एक सरप्राईज फॅक्टर या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तयार झाला आहे। मागच्या खेपेला बीएसपीला फक्त 1 सीट होती, मात्र यावेळी बीएसपीने कुठलाही अंदाज नसताना 8 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहे। मागच्या शिवसेनेच्या 5 आणि राष्ट्रवादीच्या 4 होत्या, यावेळी दोन्ही पक्षांना फक्त 2-2 सीट मिळाल्या आहे। म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं कुठेतरी मोठं नुकसान झालेलं आहे असं या एकंदरीत निवडणुकीत दिसत आहे। यासोबतच जे मागच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपक्ष 10 निवडून आले होते ते प्रभाग पद्धतीमुळे त्यांनाही नुकसान झालेलं आहे आणि फक्त 4च जे अपक्ष ज्याला म्हणता येईल ते यावेळी निवडून आलेले आहे। या प्रकारे या पूर्ण प्रभाग पद्धतीमुळे भाजपला खूप मोठ्या प्रमाणात फायदा या निवडणुकीत दिसून आलाय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर।